मराठा समाजाला महाराष्ट्र सरकारनं काल आरक्षण दिलं होतं आणि विशेष अधिवेशन घेत हे आरक्षण दिलं असल्यामुळे ज्या अण्णासाहेब पाटलांनी लढा सुरू केला होता त्याच अण्णासाहेब पाटलांच्या पुतळ्याला अभिवादन करून या ठिकाणी माथाडी कामगारांनी जल्लोष केलेला आहे। आपल्यावर या ठिकाणी माथाडी कामगार नेते आणि अण्णासाहेब पाटलांचे सुपुत्र नरेंद्र पाटील आहेत। सर, काय म्हणाल, मिळेल आता आरक्षण? 100% राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन त्यांनी समाजाला दिलेला शब्द काल तो अधिकृतपणे सभागृहाच्या दोन्ही सभागृहामध्ये तो मान्य झालेला आहे। मराठा या नावानेच आता 10% आरक्षण मिळतंय। माझ्यासारख्या सामान्य मराठा समाजाला याबद्दलचं निर्णयाचं मनापासून त्या ठिकाणी स्वागत आहे। सर, मात्र विरोधकांकडून आहेत प्रश्न उपस्थित करतो, याआधी आरक्षण दिलं होतं मात्र सुप्रीम कोर्टात ते टिकलेलं नव्हतं। आता तीच परिस्थिती होईल का निवडणुकीसाठी तुम्ही आरक्षण दिलं? काल सभागृहामध्ये चर्चा करत असताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे की राज्यामध्ये देशामध्ये काही 9 राज्य आहेत, त्यांनी 50% पेक्षा जास्त आरक्षण दिलेले आहे। याच्या अगोदरचं आरक्षण SCBC कोट्यामध्ये होतं, त्याच्यामुळे हे आरक्षण 100% यासाठीच टिकेल कारण एखाद्या राज्याला जर त्यांच्या ग्रामीण भागाची परिस्थिती पाहता आरक्षणामध्ये संख्येमध्ये वाढ करण्याचा तो अधिकार आहे आणि तो अधिकार राज्य मागासवर्गीयाच्या अहवालाप्रमाणेच मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे। त्याच्यामुळे मराठा आणि 10% हे दोन्ही विषय टिकतील असं मला पूर्णपणे शाश्वत आहे कारण त्यांच्या सोबतीला विधितज्ञ उपमुख्यमंत्री आणि माझे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि अजितदादा पवार जे प्रशासनामध्ये खूप उत्कृष्ट काम करतात, तर त्यांचीही साथ एकनाथजी शिंदे साहेबांना आहे। म्हणजे या त्रिदेवांनी मराठा समाजाला न्याय दिला हे स्पष्ट आहे। सर, आरक्षण द्यायला मात्र मनोज जरांगे पाटील आंदोलनावरती ठाम आहेत। सगळे सोयऱ्यांचा मुद्दा मात्र सुटलेला नाहीये। सगळे सोयऱ्यांच्या बद्दल कालही सभागृहामध्ये चर्चा झाली। साधारण 6 लाख आक्षेप त्या सगळे सोयऱ्यांच्या बद्दल आलेले आहेत। जोपर्यंत त्या 6 लाखाचे आक्षेपार्थ जे काही मुद्दे आहेत तोपर्यंत निकाल लागत नाही, तोपर्यंत अधिकृतपणे राज्य सरकारला निर्णय घेता येणार नाही आणि तोपर्यंत हा विषय प्रलंबित ठेवणं हे मुख्यमंत्र्यांना पटलं नाही आणि म्हणून एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल सभागृहामध्ये एक मताने मराठा म्हणून आरक्षण आणि त्याला 10% याची जोड देऊन त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। नक्कीच आपण बघतो की सरकारमधील जे प्रमुख नेते आहेत त्या त्रिदेवांनी हे आरक्षण दिलं असल्यामुळे ते नक्कीच सुप्रीम कोर्टामध्ये टिकेल अशा प्रकारचा आशावाद नरेंद्र पाटलांनी व्यक्त केला आहे। विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई। कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष माथाडी नेते नरेंद्रजी पाटील, आमचे सहकारी माथाडीचे नेते हिंदुस्थान बँकेचे चेअरमन गुलाबरावजी जगताप, भारती पाटील, रविकांतजी पाटील, चंद्रकांत पाटील, भूपतरावजी देशमुख, उपस्थित कार्यकर्ते बंधू भगिनी, खरं म्हटलं जरा आनंदाचा दिवस। 1982 साली ज्यांनी या मराठ्यांसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, ज्यांनी महाराष्ट्रातल्या गोरगरीब असलेल्या मराठा समाजाला न्याय देण्यासाठी फार मोठं क्रांती केली, त्या अण्णासाहेबांच्या असलेल्या भूमीमध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये काल राज्य सरकारने विशेष अधिवेशनामध्ये सर्वांच्या सहमतीने एकमताने 10% मराठा आरक्षण देण्याच्या बाबतीत माझा निर्णय घेतला। हे शैक्षणिक आणि सामाजिक आरक्षण, मागासलेपणा दूर करण्याच्या संदर्भातला नोकरीतला आणि शिक्षणातला आरक्षण देण्याचा निर्णय झाला आणि हा निर्णय झाला त्याच्यामध्ये निश्चितपणाने सर्वात मोठा सहभाग त्या काळापासून माथाडी कामगारांचा। स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील असतील, शिवराव पाटील साहेबांच्या पुढे आज नरेंद्र पाटील, आम्ही सर्व असताना किंबहुना काल जे आंदोलन मनोज जरांगे पाटलांचं या नवी मुंबईमध्ये धडकलं त्यावेळेला माथाडी कामगार, व्यापारी आणि सर्वांनी अहोरात्र कष्ट करून अगदी सगळ्या सोयी सुविधा जेवणाची उपलब्धता करून या आंदोलनामध्ये अण्णासाहेबांचे आणि मराठ्यांचे सैनिक म्हणून जात-पात धर्म न बघता मनापासून त्या ठिकाणी योगदान दिलं आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी नवी मुंबईच्या भूमीमध्ये मुख्यमंत्र्यांनी येऊन हे आरक्षण जाहीर करण्याचं अभिवचन दिलं आणि ते अभिवचन देत असताना काल त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मागास आयोगाची पुनर्रचना करून मागास आयोगाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या सर्वेक्षण करून या आरक्षणाच्या बाबतीमधला शिक्कामोर्तब केला।
2014 साली 2018 साली 2 वेळा अशा प्रकारचं आरक्षण दिल्यानंतर ते कोर्टात टिकलं नव्हतं. पण काल आमच्या सर्वांच्या बैठकीमध्ये आत्मविश्वास सरकारच्या आणि विरोधी पक्षांनी सर्वांच्या मनामध्ये होता की आता जो अहवाल तयार केलेला आहे तो अहवाल जातनिहाय यापेक्षा मागासलेपणाच्या असलेल्या मराठी बांधवांचं सर्वेक्षण 1.5 महिन्यामध्ये करून त्याचा तंतोतंत योग्य अशा प्रकारचा अहवाल जो कोर्टात टिकेल अशा प्रकारचा निर्णय घेतल्याचा काल सुतोवाद या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी केलेला आहे. सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी हा ठराव मांडला. त्याला दोन्ही सभागृहामध्ये कुठलीही चर्चा न करता एकमताने हा निर्णय जाहीर केला आणि तो एकमताने निर्णय जाहीर होत असताना काल त्याचा आनंदोत्सव महाराष्ट्रामध्ये होत असताना आज ज्या अण्णासाहेबांच्या आंदोलनामध्ये एक वेगळ्या प्रकारची दिशा दाखवली गेली त्या माथाडीच्या भूमीमध्ये नरेंद्र पाटलांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी दिलेल्या सर्वांनी योगदानामुळे ते सर्व प्राप्त होत असताना आपल्या सर्वांच्या योगदानाचा मनापासून आभार व्यक्त करतो. तुमची साथ मिळाली म्हणून या आंदोलनाला यशस्वीपणे या ठिकाणी सांगता करण्याचा योग आला म्हणून तुमचा मनापासून आभार व्यक्त करतो. जोपर्यंत या सर्व गोष्टीचा मराठा आरक्षणाच्या संदर्भामधला असेल कुठल्याही जातीला धक्का न लावता हे आरक्षण देण्याच्या संदर्भातला निर्णयाच्या संदर्भातलं उपयोगात असेल ओबीसीचं आरक्षण असेल कुठल्याही प्रकारचं आरक्षणाला धक्का न लावता सरकारने घेतलेलं आरक्षण हे कोर्टात सुद्धा टिकावं आणि कोर्टात टिकत असताना भविष्य काळामध्ये या संदर्भामध्ये आजही माथाडी कामगार या असलेल्या आरक्षणाच्या मराठा बांधवांच्या पाठीमागे खंबीर उभा आहे. हे सुतोवाद आपण आजच्या दिवसापासून करूया. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत अण्णासाहेबांचे विचार हे मराठा विचाराच्या माध्यमातून मागे उभे राहतील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. ज्यांनी यामध्ये भाग घेतला त्या सर्वांचा माथाडी नेत्यांचा आभार व्यक्त करून या ठिकाणी सरकारचा आभार व्यक्त करतो. सर्व पक्षाचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आर्थिक निकषावरती अधिकृतपणे आरक्षण मिळाल्याबद्दल मी आभार मानतो. याचं कारण असं आहे की मराठा हा शब्द फार महत्वाचा होता. कुणबी शब्द हा पर्याय होता पण मूळचा मराठा शब्द ज्या शब्दासाठी स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांनी लढा उभा केला आर्थिक निकषावरती मराठ्यांना आरक्षण द्या हा मुद्दा साहेबांनी त्या ठिकाणी मांडला होता आणि म्हणून त्यांच्या बलिदानाला काल पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये या राज्यकर्त्यांनी यश दिलं त्याबद्दल मी आभार मानतो. राज्याचा पहिला मुख्यमंत्री जो मराठा आहे हे स्पष्टपणे सभागृहामध्ये बोलून दाखवतो तो म्हणजे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब ज्यांनी त्यांच्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन शपथ घेतली की मी मुख्यमंत्री आहे. 12 बलुतेदार 18 पगड जात्यांना संगती घेऊन जात असताना माझ्या भाऊकीला उपाशी ठेवणार नाही त्याला न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही. हे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कालखंडामध्ये पहिल्यांदा 12 आणि 13% आरक्षण एससी-बीसी मधून जाहीर केलं. त्यांचाही आभार मानलं पाहिजे. अजितदादा पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि या दोघांच्या बरोबर हे राज्यकर्ते आहेत म्हणून त्यांचेही मी आभार मानतो. आज आभार यासाठी मानतो कारण वर्षोनवर्षीची लढाई स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांच्या नंतर मग प्राध्यापक वडदे सरांनी त्या ठिकाणी नेली. मराठा महासंघाचे अध्यक्ष किसनराव वरखिंडेंनी नेली. शशिकांत पवारांनी नेली. अण्णासाहेब जावळेंनी नेली. तर मराठा बैठकीसाठी बीडवरून निघालेले आमदार स्वर्गीय विनायकराव मेटे ज्यांचा अपघात दुसऱ्या दिवशी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बैठक लावली आणि बैठकीमध्ये मराठा समाजाची भूमिका मांडली पाहिजे त्या बैठकीसाठी धडपड करत येत असताना त्यांचा अपघात झाला. ते स्वर्गीय विनायकराव मेटे ही या सगळ्या आरक्षणाच्या वाटचालीमध्ये या सगळ्यांचा शिवाचा वाटा आहे. ज्या 42 मराठा बांधवांनी पहिल्या टप्प्यामध्ये सरकार आरक्षण देत नाहीये भूमिका घेत नाहीये मग जगण्याला काहीच अर्थ नाहीये
अशा 42 मराठा बांधवांना आम्ही अद्यापही विसरू शकणार नाही। त्यांचे योगदान त्याच पद्धतीनं मोठं आणि श्रेष्ठ आहे। म्हणून या सगळ्या महापुरुषांना मी मानाचा मुजरा करतो। आणि ह्या मराठा आरक्षणामध्ये शिंदे साहेबांनी उल्लेख केल्याप्रमाणे माथाडी कामगारांचा शिवाचा वाटा आहे। कारण मुंबईमध्ये अण्णासाहेबांनी जी झोप पेटवली आरक्षणाची ती याच माथाडी कामगारांच्या चळवळीमधला मुलगा जो माथाडी आहे तो शिकला तर तो माथाडी होता कामा नये, सरकारी अधिकारी झाला पाहिजे या उद्देशाने या चळवळीमध्ये सगळ्यात जास्त सहभाग झालेला तो माथाडी कामगार। आणि त्यांच्या भूमीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री येतात आणि जरांगेंच्या आंदोलनाला न्याय देत असताना हे मान्य करतात की माथाडींच्या भूमीमधूनच अण्णासाहेबांनी वाटचाल सुरू केली आणि त्यांच्याच भूमीमध्ये आम्ही या ठिकाणी आरक्षण जाहीर करतो। ही जमेची बाजू आहे। आणि मग तुमच्या सर्वांचा आभार मानतो। आपण सर्वांनी वेळ काढून राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आभार मानला पाहिजे। आणि ते व्हॉट्सअप मध्ये नाही, फेसबुक मध्ये नाही, तर हजारोच्या संख्येने या नवी मुंबई मधून आपल्या पदरचे पैसे खर्च करून गाडी घोड्यानं मुख्यमंत्री जिथं वेळ देतील, एकनाथ शिंदे साहेब जिथे वेळ देतील तिथं आपण गेलं पाहिजे। देवेंद्र फडणवीस साहेब जिथं वेळ देतील तिथं गेलं पाहिजे। अजितदादा पवार जिथे आम्हाला वेळ देतील त्या ठिकाणी जाऊन या तिघांचा आभार मानलं पाहिजे। आणि म्हणून आज अण्णासाहेबांच्या बलिदानाला खरंच यश आलेलं आहे। म्हणून तुम्हा सर्वांचा आभार मानतो। ज्या मराठा बांधवांच्या आरक्षणाकरिता जे सरकारी कर्मचारी सर्वेक्षणामध्ये होते त्यांचाही आभार मानतो, अधिकारी वर्ग यांचाही आभार मानतो, काही राजकीय पक्ष जे प्रत्यक्ष अप्रत्यक्षामध्ये होते त्यांचाही आभार मानतो। आणि तुम्हा माथाडी कामगारांचं विशेष आभार मानतो। ज्या वेळेला 24 आणि 25 ला मराठवाड्यातला मराठा, पश्चिम महाराष्ट्र, कोकणातला, विदर्भातला, खानदेशातला ज्या वेळेला नवी मुंबईमध्ये आला त्यावेळेला आमच्या व्यापाऱ्यांनी, माथाडी कामगारांनी, बाजार समितीने या सगळ्यांनी मिळून त्यांची जी सोय केली आणि त्याला हे पाठबळ दिलं, त्यामुळे तुमचा विशेष आभार मानून हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।